तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसेल किंवा काहीतरी झणझणीत खायचं असेल, तेही फक्त 5 ते 10 मिनिटात तयार होणारं, किंवा आठवडाभरासाठी बाहेर प्रवासाला चाललाय आणि बाहेरचे पदार्थ खाऊन तोंडाची चव जाते, त्यामुळे घरचंच काहीतरी झणझणीत हवंय, तर एकदा हा हिरव्या मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा बनवायलाच पाहिजे. फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतो. फ्रीजशिवायही अगदी 10 ते 12 दिवस छान टिकतो. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. आता यामध्ये 10 ते 12 इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या आणि हलकेसे डाग पडेपर्यंत हिरवी मिरची एकसारखी हलवत तव्यावरती भाजून घ्यायची. सुरुवातीला यामध्ये थोडंही तेल वापरायचं नाही, तेल आपण पुढे वापरणार आहोत. तर इथे पहा, हलकेसे डाग पडेपर्यंत हिरवी मिरची मी छान अशी भाजून घेतली आहे. आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते घालायचे आणि आता मिरचीसोबत शेंगदाणेसुद्धा छान साल टचकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खमंग खरपूस असे शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत. गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे. तर इथे पहा, शेंगदाणेसुद्धा साल टचकेपर्यंत मी छान खमंग खरपूस असे भाजून घेतले आहेत. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये 2 मोठे चमचे किंवा तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालायचं. त्यानंतर इथे मी एक अर्धा चमचा जिरे घेतले आहेत, ते घालायचे. 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. लसूण थोडासा जास्त प्रमाणामध्येच वापरायचा आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीरसुद्धा थोडीशी आणखी जास्त वापरली तरीसुद्धा चालेल. आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य मीडियम टू लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटं छान असं भाजून घ्यायचं, म्हणजे लसूण पाकळ्यासुद्धा अगदी छान भाजल्या जातात, त्यासोबतच जिरे आणि कोथिंबीरसुद्धा. तर इथे पहा, एकसारखं अलटीपलटी करत छान खमंग खरपूस असं हे सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे. आता काय करायचं, सर्वात आधी गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा किंवा तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ घालायचं. तर तुम्ही पाहिलं गॅस बंद आहे, त्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आणि अशा पद्धतीने एखादा ग्लास किंवा फुलपात्र घ्यायचं आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर असं मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये जो दगड असतो ना, त्याने सुद्धा हे हलकंसं जाडसर ठेवून ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल. पण मी पुन्हा सांगते, गॅस बंद आहे, गॅस बंद करूनच हे सर्व आपल्याला या फुलपात्राने मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, सर्व साहित्य मी जाडसर असं मॅश करून घेतलं आहे. परफेक्ट असं हे मॅश झालं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जर फुलपात्र ग्लासनी करायचं नसेल तर तुम्ही तांब्याने सुद्धा हे जाडसर असं मॅश करून घेऊ शकता. तर इथे आपला परफेक्ट असा शेंगदाणा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनून तयार झाला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालू शकता किंवा गॅस चालू करून पुन्हा 1-2 मिनटं हा ठेचा परतून घेऊ शकता. मी हा ठेचा अजिबात परतून घेणार नाही आहे असाच गरमागरम भाकरीसोबत सर्व करायचा किंवा तर इथे पहा, त्यासाठी मी गरमागरम भाकरीसुद्धा बनवून घेतली आहे. आता हा ठेचा या भाकरीसोबत सर्व करूया. तुम्ही हा ठेचा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. अगदी 15 ते 20 दिवस छान टिकतो, तोही फ्रीजशिवाय. वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी अप्रतिम आहे. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने, जर घरात भाजीला काही नसेल ना, तर फक्त 10 मिनिटात तयार होणारा हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा हा ठेचा नक्की बनवून पहा. तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणखी असेच रेसिपी व्हिडिओ पाहायचे असतील तर ते सुद्धा सांगा, नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.